सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी मराठी कथा वाचून दाखवणार आहे. व्हॉट्सअपवर ही कथा माझ्या वाचनात आली आणि मला ती खूप आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे अत्तर. कथेचे लेखक आहेत श्रीयुत सचिन देशपांडे. मित्रांनो, माझं हे कथा वाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपणास नम्र विनंती आहे. तर मित्रांनो, आता ऐका कथा अत्तर. अमेय घरी आला. लॅपटॉपची बॅग त्याने हॉलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खणात ठेवली. त्याच्या वरच्याच ड्रॉवरमध्ये त्याने कारची चावी, घराची चावी, वॉलेट, रिस्टवॉच आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं. फुल शर्टच्या बाह्यांची बटणं सोडत कोपरापर्यंत बाह्या दुमडल्या. टायची नॉट सैल करत तो सोफ्यावर बसला आणि आवाज दिला, आभा, मी आलोय ग. आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं, मॅनेजमेंटने ही काय आवाच्या सवा मोठा बंगला देऊन ठेवलाय, राहणारे आम्ही फक्त 2.5 लोक त्यात. अमेयचा आवाज ऐकून त्याची बायको आभा आणि त्या दोघांची 12 वर्षांची लेक आसमा आतून बाहेर आल्या. आसमा जाऊन धप्प करत बसली तिच्या बाबांच्या शेजारी आणि आभाने टेबलवर ठेवलेल्या जगमधील पाणी एका काचेच्या ग्लासमधून अमेयसाठी आणलं. अमेयने घटघट पाणी प्यायला ग्लास लेकीकडे देत म्हणाला, जा ठेवून ये सिंकमध्ये, काम कर जरा, आळशी नंबर 1. आणि खांद्यावर चापट मारली त्याने लेकीच्या. गाल फुगवत नाक फेंद्र करत आसमा ग्लास घेऊन उठली आणि बाबांच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत आत गेली पळत. अमेयने जरासं हसत पाहिलं आभाकडे आणि विचारलं, सो हाऊ वॉज युअर डे बायको, ऑल सेटल्ड? आभा बाजूला येऊन बसली अमेयच्या आणि म्हणाली, चंदीगड इज सो ब्युटिफुल अमेय. खूपच छान वाटते मला इथे आता. तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं होतं की मुंबईत वाढलेलो आपण, कसं काय करायचं मॅनेज वेगळ्या शहरात. बट धिस सिटी ॲक्सेप्टेड मी फुल्ली इन जस्ट 3 months. अमेयने हसतच आभाचा हात धरला आणि विचारलं तिला, तू जातेस ती NGO काय म्हणते? आभाने तिच्या दुसऱ्या हाताने अमेयचा हात कव्हर केला आणि म्हणाली, इट इज सो गुड अमेय. खूपच छान काम करते ही NGO. प्रचंड ॲक्टिव्ह आहेत हे लोक बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये. मनापासून आनंद होतोय मला फॉर जॉईनिंग देम ॲट राईट टाईम. रादर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो व्हिजिटला. तिथे थांबलो, त्या सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारल्या, उष्ण कपड्यांचं वाटप केलं आणि त्यांचे खूप सारे आशीर्वाद घेऊन परत आलो. अमेयने मान हलवून दाद दिली आभाला आणि बोलला, ग्रेट यार, कीप युअरसेल्फ बिझी इन सच सोशल कॉजेस आभा. आणि जे मी तुला ऑलरेडी सांगितलं आहे ते लक्षात असू दे. डोंट सेल युअर टाईम अँड सर्व्हिसेस, डू इट ऑनररी. घरात एक जण रोज स्वतःला थोडं थोडं विकतोय ते बस आहे. आभा येस म्हणत उठली जागेवरून आणि बोलली, अमेय फ्रेश होऊन घे, स्वयंपाक तयारच आहे. आसमा जेवायला चल ग. तेवढ्यात अमेयला काहीतरी जाणवलं त्याच्या आजूबाजूला, खूप परिचयाचं, पण त्याला नक्की कळेना नेमकं काय ते. विचार करतच जागेवरून उठला अमेय नी फ्रेश व्हायला आत गेला. तेवढ्यात आलेली शिंक अडवायला दोन्ही हात त्याने नाकातोंडावर घेतले. शिंक तर बाहेर न येताच परतली, पण अमेय मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा, बोटांचा.
हा वास कसला आहे? हा वास सॉलिड ओळखीचा आहे. सेम डिट्टो तोच वास. माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी आहे. पण नेमकं काय? या विचारात अमेय हात पाय तोंड धुवून नाईट ड्रेस घालायला गेला. कपडे बदलून झाल्यावर रोजच्या सवयीनुसार अमेयने देव्हाऱ्यासमोर उभं राहत कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला. बाहेर हॉलमध्ये येत आईबाबांच्या फोटोंनाही नमस्कार केला त्याने. आणि सण्णकन लिंक लागली त्याची त्या मघाच्या वासाशी. आई, येस आईच. खूप लहान असताना म्हणजे 5-6 वर्षाचा असल्यापासून अगदी 10-12 वर्षाचा होईपर्यंत आपण आईबरोबर प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायचो. आईची शेपूट म्हणत असत आपल्याला सगळे. प्रधानबाईंकडेही जायचो दरवर्षी. प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या. मला ते उपडे हात एकमेकांवर घासत त्यांचा वास घेणं इतकं आवडत असे की मग मीच व्हॉलेंटियर व्हायचो येणाऱ्या बायकांच्या उपड्या हातांना अत्तरदाणीतलं त्या कापसाच्या बोळ्यानं काडी टेकवून अत्तर लावून देण्यासाठी. हां, तोच वास होता. प्रधानबाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी. बरंच काय ते एकमेकात मिसळून. पण असा पक्का ठरलेला फॉर्म्युला होता त्यांचा की जरा कणानेही 19-20 होत नसेल त्या अत्तराच्या वासात. पण हा वास इतक्या वर्षांनी म्हणजे ऑलमोस्ट 30 वर्षांनी आपल्या बोटांना कसा काय आला? अमेयचं विचारचक्र चालू होतं की त्याला आठवलं त्याने आभाचा हात हातात घेतला होता ते. पानं वाढणाऱ्या आभाजवळ तो घाईतच गेला आणि तिचे दोन्ही हात हातात घेत ते उपडे करून नाकाजवळ नेत अमेय वास घेऊ लागला. आणि पुन्हा एकदा भरला गेला तो वास अमेयच्या उरात. प्रधानबाईच्या अत्तराचा तो चांगलाच परिचित गंध. अमेयची ही कृती नक्की न कळल्याने आभाने विचारलं त्याला काहीशा आश्चर्यानेच, काय रे, काय झालं? अमेयने आभाला विचारलं, आभा, तुझ्या हातांना येणारा हा सुगंध, हा सुवास, हे काय लावलंस तू तुझ्या हातांना? आभानेही वास घेतला तिच्या हाताचा आणि काहीतरी आठवून बोलली ती. ओ येस, अरे मी तुला बोलले नाही का की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो? अरे तिथे एक आजी होत्या, साधारण 80च्या आसपास. त्यांच्याकडे एक अत्तरदाणी होती. त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या अत्तर लावत होत्या. अँड यू नो व्हॉट, त्या आजी चक्क मराठी होत्या रे. ॲक्च्युली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एनी मराठी आजी हिअर इन चंदीगड's ओल्ड एज होम. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. बट आय केम टू नो दॅट शी लॉस्ट हर मेमरी लॉंग बॅक. अमेयने घाईतच विचारलं आभाला, आभा, त्या आजी दिसायला कशा होत्या? गोऱ्या, घाऱ्या, कमरेपर्यंत येणारे दाट केस आणि अतिशय प्रसन्न अशा? आभा म्हणाली, ॲब्सोल्युटली, एक्सेप्ट दॅट लॉंग हेअर. बॉबकट होता रे त्यांचा. पण का विचारतोयस? व्हॉट हॅपन? अमेय आता चांगलाच रेसलेस झाला होता. आभाकडे बघून तो बोलला, आभा, रात्रीचे 9:30 वाजलेत. पाऊण तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात. लेट्स गो. अस्मालाही बरोबर घे. मी तुला गाडीत सगळं सांगतो. सो डोंट आस्क एनिथिंग, जस्ट लिव्ह. आभाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता. गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली 35 मिनिटातच. गाडीतून बाहेर पडल्यावर आभाही आता अमेय इतकीच उत्सुक होती त्या आजींना भेटायला. अमेयकडून सगळं ऐकल्यावर वृद्धाश्रमातील अथॉरिटींशी बोलून अमेयने त्यांना सविस्तर सांगितलं सगळं. त्यांना मग लॉबीमध्ये बसायला सांगून आजींना बोलावण्यात आलं. त्यासमोर येताच अत्तराचा तोच सुवास दरवळला होता. आजीचे डोळे बघूनच अमेयला खात्री पटली होती ह्या प्रधानबाईच असल्याची. 8वी ते 10वी ज्यांच्याकडे रसायनशास्त्र आणि बीजगणिताच्या ट्युशनला जात असे अमेय, त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या
अमेच्या आईची मैत्रीण असलेल्या संकेत दादाची आई म्हणजेच अमेच्या प्रधानबाई. अमेचे डोळे भरून आले आणि त्याने त्यांची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण पार शुष्क झाले होते ते घारे डोळे आजच्या घडीला. अमे प्रयत्न न सोडता पुढे बोलू लागला, बाई प्लीज आठवायचा प्रयत्न करा. अहो आम्हा सगळ्यांना, अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतंय की कैलास मानसरोवर यात्रेत मालपाला जे लँडस्लायडिंग झालं होतं त्यात तुम्ही गेलात. तुम्हाला खूप शोधलं हो संकेत दादाने, पण त्याला नाही मिळाला तुम्ही. प्रेतांचे नुसते खच पडलेले असं म्हणाला संकेत दादा. खूपच रडला होता हो बाई तो आम्हा सगळ्यांना हे सांगताना. तुम्ही प्लीज काहीतरी प्रयत्न करा आठवायचा. मी संकेत दादाला ताबडतोब फोन करतोय, त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय. खूपच खुश होईल तो जेव्हा कळेल त्याला की त्याची आई जिवंत आहे. अमेने भरून आलेले डोळे पुसतच मोबाईल लावायला घेतला संकेतला, आणि तेवढ्यात एक सुरकुतलेल्या हिरव्या नसा दिसणारा तलम गोरापान हात पडला अमेच्या हातावर. अमेने वर बघितलं. आजीचे दोन्ही निळेशार डोह आता भरून आले होते. अमेकडे एकटक बघत आजी बोलल्या, 98च्या सप्टेंबरात कळलं होतं संकेतला की आपली आई जिवंत आहे. आला होता तो त्या रेस्क्यू कॅम्पात जिथे त्या भूस्खलनातून वाचलेली लोकं ठेवलेली होती. मीही होती त्यात गंभीररित्या जखमी आणि धक्का बसून वाचा गेलेली. खूप वाईट परिस्थिती होती आम्हा वाचलेल्या सर्वांचीच. तिथेच एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला, उभा राहिला येऊन माझ्यासमोर. 2 मिनिटं बघितलं माझ्याकडे, मला हात जोडले आणि चक्क निघून गेला पुढे. वाचा गेलेली मी ना आकांत करू शकले, मग ना धाय मोकलून रडू शकले. तब्बल 6 महिन्यांनी माझी वाचा परत आली आणि मनसोक्त रडून घेतलं मी सर्वप्रथम. इथे तिथे करत मग 2 वर्षांनी मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं. गेले 20 वर्ष इथेच राहते मी. द्यायला पैसे नाहीत जवळ, त्यामुळे इकडची थोडी कामं करते. कुणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारू नये म्हणून स्मृतिभ्रंश झाल्याचं दाखवते. आणि तसं पाहिलं तर तेच खरं आहे नाही का? उरलाय कुठे मला काही भूतकाळ? पोटच्या पोरानेच पाठी पुसली माझी. जीवन विमा पॉलिसीचे पैसे आणि पिटी केसमध्ये सरकारी नोकरी. खूप आहे की नाही हे एखाद्याला पराकोटीचं कृतज्ञ व्हायला? तुला बघून मात्र आनंद झाला हो बाळा. माझं रक्त आणू शकलं नाही कोणाला माझ्यापाशी, पण माझं अत्तर मात्र घेऊन आलं हो तुम्हाला इथे. तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला. डोळे हे कोणाची वाट पाहण्यासाठीही असतात हेच विसरली मी इतक्या वर्षात. एवढं बोलून आजी जायला वळणार तोच अमे बोलला, बाई माझ्यासोबत याल आमच्याकडे राहायला? मी माझ्या आईबाबांना तर केव्हाचाच गमावून बसलोय. चलाल का आमच्याबरोबर आमची आईनी अस्माची आजी बनून? मी जन्मात माझी बदली मुंबईला करून घेणार नाही. तुमची कस्टडी मिळवण्याबाबतचं इथलं सगळं पेपरवर्क मी करेन. सोबत कराल का आम्हाला आमच्या आपल्या घरी? प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत तोंडाला लावला आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या. अमे, आभा, आसमा तिघेही पाया पडले त्यांच्या. अमे जोडलेल्या हातांनीच बोलला, मी लवकरच येतो तुम्हाला घेऊन जायला इथून कायमचं. आजींच्या अत्तरा इतकेच त्यांचे अश्रूही दरवळत होते आता. पाठमोऱ्या चालत जाणाऱ्या आजींकडे बघून कधीतरी कुठेतरी ऐकलेला शेर आठवला अमेला. इत्र से कपड़ों का महकना बड़ी बात नहीं. इत्र से कपड़ों का महकना बड़ी बात नहीं. मज़ा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए. धन्यवाद. नमस्कार.